नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जपयज्ञाद्वारे 1 कोटी श्री रामनामाचा जप। जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग। दत्त संप्रदायाचे पूजनीय प्रमोद केणे आणि आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विस्पुते यांची यज्ञाला उपस्थिती। भारतात रामराज्य हे केवळ एक धार्मिक आदर्श नव्हे तर संस्कृती, नीती आणि न्यायाधिष्ठित शासन व्यवस्थेचे प्रतीक मानले जाते। या महान उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जपयज्ञाद्वारे 1 कोटी श्री नामाचा जप सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात करण्यात आला। देशविदेशातून आलेल्या 25 सहस्रांपेक्षा अधिक भाविकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रीराम जय राम जय जय राम असा नामजप केला। या जपयज्ञामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते। जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 साधक, धर्मप्रेमी हिंदूंचा सहभाग। या जपयज्ञाचा उद्देश म्हणजे राष्ट्राला आध्यात्मिक ऊर्जा देणे, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे आणि सनातन हिंदू संस्कृतीचा जागर घडवणे। या यज्ञात देशभरातील साधक, भक्त, धर्मप्रेमी आणि विविध धार्मिक संस्था सहभागी झाल्या। या जपयज्ञात रायगड जिल्ह्यातील 700 साधक, धर्मप्रेमी हिंदूंनी सहभाग घेतला। दत्त संप्रदायाचे पूजनीय प्रमोद केणे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तथा प्रदेश संयोजक व भाजपा महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठ श्री धनराज विस्पुते यांची उपस्थिती जपयज्ञासाठी लाभली। सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक पर्वणी नसून आपल्या सनातन संस्कृतीच्या अमरत्वाची, तेजस्वी परंपरेची आणि जागृत आत्मबळाची एक स्फूर्तिदायक जाणीव आहे। या महोत्सवात प्राचीन शस्त्र, अध्यात्म, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृती यांचा संगम अनुभवता आला। ज्या प्रकारे विचारवंत, साधक आणि राष्ट्रप्रेमी एकत्र आले आहेत ते पाहून असे वाटते की नवसंस्कारित भारताचा उदय याच वैचारिक क्रांतीतून घडत आहे, असे मत श्री धनराज विस्पुते यांनी मांडले। पूजनीय प्रमोद केणी यांनी यावेळी म्हणाले, हिंदूंनी एकत्र येणे ही महत्त्वाची गोष्ट आहे। सर्व हिंदूंनी आपापले मतभेद बाजूला ठेवून देशहित आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे। धर्मासाठी त्याग करणारे, धर्माची सेवा करणारे यांची सत्कार म्हणून निवड करण्यात आली आहे। हा सोहळा अभूतपूर्व सोहळा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दीपक लोकेसह तृप्ती भोईर, पेण। शंखनाद महोत्सव खरोखरीच एक अभूतपूर्व असा सोहळा इकडे संपन्न झाला आणि खरी म्हणजे ह्या अशा वेळेला तो संपन्न झाला आहे की त्याची या काळाला गरज आहे आणि हिंदू लोकांनी एकत्र येणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि अशा वेळेला असा महोत्सव त्यांनी ऑर्गनाईज केला आणि जेव्हा पहलगामचं युद्ध झालं आणि अतिरेक्यांनी आपल्या आया बहिणींना अक्षरशः त्यांच्या कपाळचं कुंकू पुसलेलं आहे आणि अशा वेळेला आपण प्रत्येक हिंदूने एकत्र होणं गरजेचं आहे आणि एकत्र होण्यासाठी असं कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे होता आणि हा ज्या रीतीने प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, सर्व हिंदूंनी आपापसातलं वैर, मतभेद हे बाजूला सारले पाहिजेत आणि देशहितासाठी, आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट होऊन उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे महोत्सव अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या रीतीने त्याने ऑर्गनाईज केलं हे एवढी चेष्टा नव्हती, एवढ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी गॅदर केलेलं आहे, त्यांची सगळी सुखसोयी केलेल्या आहेत, त्याप्रमाणे ज्या रीतीने त्यांनी कार्यक्रम अरेंज केले, अक्षरशः त्या काही रत्न त्यांनी निवडलेत ज्यांनी या राष्ट्रासाठी, हिंदू धर्मासाठी त्याग केलेला आहे। ही खरोखरीच अभूतपूर्व असा हा सोहळा संपन्न पडलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे मी समाधानी आहे अशा महोत्सवामुळे आणि असे महोत्सव वारंवार व्हावेत अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो। जय गिरनार।